शिरवळच्या जवळ. शिरवळच्या जवळ एक जागा आहे, तिथे एक मी लहानपणापासून बघतोय जेव्हा आजच्या गावात बसमधनं किंवा गाडीमधनं बघतो एक जागा आहे, दगडाने बांधलेली, भरपूर अशी जुनी जागा आहे ती. मला वाटत होतं एवढे वर्ष मला वाटत होतं की ते एखादं मंदिर किंवा छोटंसं मंदिर वगैरे काहीतरी असावं जुनं, पण ते मंदिर नाही आहे काहीच. एक पानपोई आहे. तुम्ही कधी बघितली पानपोई? ती मला दाखवतो पानपोई. ही आहे ती पानपोई. एवढे वर्ष आपण याचं जाता तिला बघतोय, मला वाटतं ते मंदिर वगैरेच आहे. म्हणजे त्याची अवस्था होता पूर्ण दगडामध्ये बांधलेली आहे ती, वरपासून खालपर्यंत. सिमेंट वगैरे काही वापरलं नाही, नुसती दगडात उभी केली आहे ती. त्यापर्यंत दगड असणार आहे, पाडायला आली ती पिलरवरती आहे, सगळी तुटली आहे. पिलरवरती नक्षीकाम केले. काही 2 रांजण आहेत, दगडातलेच रांजण आहेत 2. दगडातलं केलेलं काम पडलं सगळं. इथं पडायला सगळं पिलर सगळं एक असं बसं दगडा उभं राहिलं आहे. एका दगडातच उभं केलं आहे सगळं. यात सिमेंट वगैरे काय वापरलं आहे, फक्त ब्लॉकिंग सिस्टम केली आहे. एकावर एक दगड रचून बांधलेलं आहे सगळं. मला आपण साईड नका दिसतंय काहीच साईड नाही असं दिसतं. माझ्या आतमध्ये 2 रांजण आहेत ते. मला आपण पलीकडे साईडने कसं दिसतंय ते, दुसऱ्या साईडची जी बाजू यायची दोन साईड पूर्ण दगडामध्ये. आणि कित्येक वर्षापासून मी आता जाता मला वाटायचं की मंदिर वगैरे जुन्या काळातलं काहीतरी, पण ते मंदिर नाही, ती पानपोई आहे. तसं मला आता ह्या 1-2 वर्षात माहिती पडलं की ती पानपोई आहे म्हणून. तेव्हा तुम्हाला आता आलोच होतो, तुम्हाला बोललं की तुम्हाला पण दाखव ती पानपोई कशी काय आहे. मला असंच आपल्या इतिहासाबद्दल किंवा इतिहासातल्या वास्तूबद्दल प्रेम असेल किंवा तुम्हाला आवडत असेल त्या गोष्टी बघायला, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन ऐतिहासिक गोष्टींवरती किंवा वास्तूंवरती येणारे व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप शायनिंग, कीप ड्रीमिंग. दिस इज आपला सुमित सायनिंग ऑफ.